नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लेट्स कुक विथ जेडी। तर आज मी बनवणार आहे पौष्टिक असे तिळगुळ शेंगदाणा ड्रायफ्रूट लाडू। तर बघू शकता किती छान असे लाडू बनवून तयार आहेत। खायला अगदी पौष्टिक, भरपूर प्रोटीन, कॅल्शियम असलेले असे लाडू आपण आज बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत। तर शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। सतत फिरवत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती। आणि मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। तर अशा प्रमाणे आपण छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, एकदम खरपूस होईपर्यंत। तर बघू शकता आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत। त्यानंतर मी इथे मखाने घेतलेले आहेत। मखाने पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रमाणे आपले मखाने पण भाजून तयार आहेत। त्यानंतर मी इथे बदाम घेतलेले आहेत आणि बदाम पण आपण असेच भाजून घेणार आहेत। बदाम पण भाजून झाल्यानंतर आपण आता इथे काजू घेणार आहे। काजू पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता काजूचा कलर चेंज झालेला आहे। सगळे आपल्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता काजू मी काढून घेते। आता काजू आपले झालेले आहेत। त्यानंतर मी त्याच कढईमध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत। तीळ पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। सतत मिक्स करत भाजायचे, जेणेकरून सगळीकडे एकसारखे भाजले जातील। बघू शकता तीळ आपले उडायला लागलेले आहेत वरती, म्हणजे आपले तीळ पण भाजून झालेत। त्यानंतर ते सगळे आपण थंड करून घ्यायचेत आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। तर थोड्या प्रमाणामध्ये सगळे ड्रायफ्रूट टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते बारीक करून घेणार आहे। मिश्रण हे आपल्याला एकदम असं बारीक नाही दळून घ्यायचं, थोडंसं त्यामध्ये दाटसरपणा असलं पाहिजे। अशा प्रमाणे आपल्याला चालू बंद करत दळून घ्यायचे। बघू शकता मी दळलेलं आहे। अशाच प्रमाणे मी सगळं दळून घेणार आहे। छान असं मिश्रण आपलं दळून तयार आहे बघा। अशा प्रमाणे झालेलं आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। त्यामध्ये आता मी गूळ टाकून घेणार आहे। हा गूळ मी खिसून घेतलेला आहे आणि 1 किलो आपला गूळ आहे, तो आपण छान आता वितळून घेणार आहेत। गूळ छान मिक्स करत वितळून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता आता गूळ वितळलेला आहे पूर्णपणे। आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। छान वितळलेला आहे। आता गुळाला आपल्या पाकाला उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी आता 5 ते 6 हिरवी विलायची कुटून टाकलेल्या आहेत। त्या पण आपण छान मिक्स करून घ्यायच्यात पाकासोबत। बघू शकता तर गूळ उकळल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाक। आपला पाक तयार आहे। आता तो गरम आपण मिश्रणावरती टाकून घेणार आहोत अशा प्रमाणे। आणि आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। थोडा पाक टाकून मिक्स करायचं आहे, म्हणजे त्यामुळे काय होईल की आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल। अशा प्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आणि आता उरलेला पाक पण आपण टाकून घेणार आहोत त्यामध्ये।
परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. बाकीचा उरलेला सगळा पाक मी यावरती टाकून घेते आणि छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. शक्यतो आपल्याला इथे मोठंच भांडं वापरायचं आहे, त्यामुळे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल. अशाप्रमाणे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. आता आपलं झालेलं आहे मिक्स करून. तर थोडंसं मिश्रण गार करून घ्यायचं आहे. अगदी गार पण नाही, थोडं कोमटच असायला पाहिजे. बघू शकता थोड्या वेळानंतर आता मी लाडू बनवायला घेते. तर सहज आपले लाडू वळले जात आहेत. बघू शकता किती छान असा लाडू झालेला आहे. तर अशाच प्रमाणे मी बाकीचेही लाडू वळून घेणार आहे. बघू शकता आपले लाडू बनवून तयार आहेत. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.